नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2025च्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, अखेर मुहूर्त लागला. मग कृषी मंत्र्यांच्या धडक निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळणार अशी माहिती समोर आलेली आहे. आणि ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात की हे पैसे शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहेत, किती रक्कम मिळणार आहे, कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजची सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे समजून घेऊयात. शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या एका बातमीची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत ती खरीप पीक विमा 2025 वाटपाबाबतची एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतरही विम्याचे पैसे मिळण्यास विलंब झालेला, यामुळे बळीराजापुरता मेटा मुकिटाला आला होता. मात्र आता तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या प्रश्नावर थेट आणि कठोर पावले उचलली आहेत. विमा कंपन्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत अल्टिमेटम दिला असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार याचा मार्ग मोकळा झाला आहे. चला या महत्त्वपूर्ण घडामोडीची सविस्तर माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, अधिवेशनात घुमला शेतकऱ्यांचा आवाज, पीक विम्याचा मुद्दा ऐरणीवर. मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा प्रश्न राज्यामध्ये अतिशय गंभीर बनला आहे. नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेला शेतकरी आणि विमा कंपन्यांकडून होणारी दिरंगाई यामुळे राज्यभर प्रचंड असंतोष होता. शेतकऱ्यांचा आक्रोश केवळ बांधावरच नाही तर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही घुमला. अनेक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवत या विलंबाबाबत सरकारला आणि विशेषतः कृषी मंत्र्यांना धारेवर धरले. या वाढत्या दबावामुळे अखेर प्रशासनाला तातडीने हालचाली कराव्या लागल्या आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. कृषी मंत्र्यांची धडक कारवाई आणि उच्चस्तरीय बैठक. शेतकऱ्यांची होणारी परवड आणि पीक विम्याबाबतचा वाढता असंतोष लक्षात घेता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची आणि वरिष्ठ पातळीवरची बैठक पार पडली. या बैठकीत खरीप पीक विमा 2025च्या रखडलेल्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या राज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड या दोन प्रमुख कंपन्यांमार्फत ही सुधारित पीक विमा योजना चालवली जात आहे. या दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून कृषी मंत्र्यांनी त्यांना कामाच्या दिरंगाईबद्दल चांगलेच खडसावले आहे. मित्रांनो, तांत्रिक अडचणी आता भूतकाळात. डेटा अपलोड पूर्ण. याआधी विमा रकमेच्या वाटपासाठी केंद्राच्या पोर्टलमध्ये बिघाड आहे किंवा तांत्रिक अडचणी आहेत अशी अनेक कारणे विमा कंपन्यांकडून दिली जात होती. मात्र आता या सर्व बाबींना पूर्णविराम मिळाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सोयाबीन, भात, उडीद, मूग आणि बाजरी या प्रमुख पिकांचे जे पीक कापणी प्रयोग झाले होते त्याची सर्व अचूक आकडेवारी आणि उत्पादनाची तांत्रिक माहिती आता केंद्र सरकारच्या अधिकृत विमा पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणतीही तांत्रिक अडचण राहिलेली नाही आणि विमा वाटपाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. विमा कंपन्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश. पैसे थेट बँक अकाउंटमध्ये. मित्रांनो, पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध झाल्याची खात्री झाल्यावर कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले आहेत. उपलब्ध आकडेवारीच्या आधारावर नुकसानीचा त्वरित कॅल्क्युलेशन करा आणि कोणत्याही परिस्थितीत पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करा, असे कडक आदेश मंत्री महोदयांनी दिले आहेत. केवळ आदेश देऊन न थांबता या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विमा वाटपासाठी आणि केवळ वेळ पडल्यास थेट केंद्र सरकारने पाठपुरावा करण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे, जेणेकरून विमा कंपन्यांना टाळाटाळ करता येणार नाही. आता पुढे काय होणार? शेतकऱ्यांनो, सतर्क रहा. शेतकरी मित्रांनो, सरकारने आपला बडगा उगारला आहे आणि विम्यासाठी लागणारे सर्व तांत्रिक अडथळेही दूर झाले आहेत. त्यामुळे आता या विमा कंपन्या किती वेगाने चक्र फिरवतात आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे कधी पडायला सुरुवात होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांनुसार ही प्रक्रिया आता वेगाने होण्याची अपेक्षा आहे. परंतु तुम्ही देखील आपल्या बँक अकाउंटवर लक्ष ठेवा आणि पीक विम्याबाबतच्या प्रत्येक अपडेटसाठी तयार राहा. थोडक्यात सांगायचे तर शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे आणि तुमची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच तुम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. या प्रक्रियेतील पुढील प्रत्येक लहान मोठी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तोपर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत देखील तुम्ही शेअर करा. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करा. आणि या पीक विम्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा. धन्यवाद.